चला चला साईड चला साईडला चला. ए बाजूला सर का ए गर्दी करू नका जेव्हा कोणी मागे सर का सुधाकर मागे सर का सुधाकर साहेब मला थोडी इंटरव्ह्यू पाहिजे होतं. चला आत बसून इंटरव्ह्यू करूया. ए तुला काय कळतं का रे? चल चल चल. हो चला साईडला चला साईडला मागे सर का चला 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 साईडला चला. चल नाही चला साईडला चल म्हणले ना मला. नाही नाही सुधाकर शपथ. अरे माधुरीचा फोटो ह्याच्या संग. ह्यो माधुरीचा कोण लागत होता? अरे ह्यानं प्रेमाविमाच्या भानगडीत काय आत्महत्या केली काय? नाही आपण तसं सांगू शकत नाही. पूर्ण तपास झाला की आपल्याला कळेल काय प्रकरण आहे ते. एक काम कर तू ॲम्ब्युलन्सला फोन लाव. हा ठीक आहे. नेटवर्क लय भारी पोरग होतं लगा. अरे माझा फोटो काढायचा एडिट करून बी पाठवायचा. हळदीत बी कसलं भारी फोटो काढलं होतं. मोबाईलवर एडिट करून पाठवणार होता आणि हे आज अचानक. आणि तोंडावर जर कसलं खुश वाटत होता हळदीत, अचानकच हे ना असं कस काय. मला नाही वाटत खुश असं. आतल्यात लय त्रास होत असेल बिचाऱ्याला. नाही तसं काय असतं तर त्याने कुणाला तरी सांगितलं असतं की. एवढं वय नव्हतं त्याचं जायचं. तरणं ताट पोरग असं गेलं हे बघून लय त्रास होते बघा मला. वैर तुला काय वाटतंय खरं माधुरीचं याचं काय असेल का खरंच? मला तर काय माहित लागा. हा माधुरी चांगली मैत्रीण होती माझी पण कधी काय बोलली नाही बरं का मला. होय रे मंग्या तो व्हिडिओग्राफर तुझा चांगला मित्र होता ना तो काय बोलला का तुला? अरे माझ्यासाठी बी नवीनच आहे डाउनलोडिंग. मला नाही काय बोलला जिथं तुला बोलला होता खरं. अरे मीच विचारलाय की प्रश्न आणि परत मलाच विचारते वय. कुणाला संशय बी आला नाही लगा असं काय असेल म्हणून. बघ की इथं बस. आणि असं एका कोपऱ्यात का बसली होतीस तू आणि एवढी का घाबरलीस? हाय बाई आजकालची पोरं वायच काय झालं की लगेच टोकाचं पाऊल उचलत्या ती. पण झालंय काय नक्की? तर ते आपल्याला कसं काय कळणार? कुणाच्या मनात काय चाललंय ते आपण काय सांगणार ग? अहो तुम्हाला काय कळलं का? हो कळलं की समजा कळलं. तो पक्या माझ्यावर संशय घेत होता. माझ्या विरोधात पोलिसात तक्रार करायला गेला होता. त्याच्या पोरीला मी गायब केलं म्हणत होता. आता पडला की नाही तोंडावर? हा म्हणजे मला काय कळलं नाही. अरे तो व्हिडिओवाला आणि माधुरीचं लपडं होतं. त्या माधुरीनं दिलं त्याला टांग. तो झाला नाराज. त्याने घेतला फास. समजा पितळ उघड पडला. हाय का आता काय बाई ऐकावं ते नवलच म्हणावं. हे गावात तमाशा केला होता त्यांनी. मला वाटेल तसं बोलला. आता कुठल्या तोंडाने फिरणार आहे गावामध्ये? नाही माझा नाही यावर विश्वास. माधुरी तशी पोरगी नाही हो आणि असलं काय करेल असं मला नाही वाटत. हा खरं बोलते ही. माधुरी पोरगी अशी 10 जणांबरोबर लफडं करणाऱ्यातली नव्हती. पण तुझा तो गोपाळ खोटा बनवून आलेला त्याच्यावरच जास्त प्रेम करायची. त्यानंच मुडद्यानं काहीतरी कांड केलं असेल. ए म्हातारे तोंड पण ठेव की तुझं. तोंड उघडलं ना की डोक्यावर पडल्यासारखंच काहीतरी बोलतीस. पण मी काय म्हणते म्हणजे आपण असं समजलं का त्या व्हिडिओग्राफरचं आणि माधुरीचं खरंच काहीतरी झेंगाट होतच. पण मग त्या दोघांनी सोबत पळून जायला पाहिजे होतं की नाही? माधुरी एकटीच का गेली? त्या पोरानं आपला जीव का संपवला? एकत्र जायचं होतं दोघांना तर माधुरी एकटीच कुठं गेली? बाई माधुरीच्या घरातले पैसे ते कुणी उचलले?
माधुरीला का चांगली मैत्रीण होती बरं का माझी, मामाची पोरगी होती माझ्या, पण एका शब्दानं कधी मला काय बोलली नाही. जर का बोलली असते का नाही आता कोणाच तरी जीव वाचला असता. हे सगळं बघून लय त्रास होतोय रे मला. अरे बाबा गोपाळ, अरे तू कोणाला का एवढा त्रास करून घेऊ? आधीच तुझं मन एवढं नाजूक आहे आणि त्या पाक्या मामाचं दगडाचं मन आहे, म्हणून तर माधुरनं घरी सांगितलं नसणार ना. पाक्या मामा तयारच झाला नसता लग्नाला. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत नाही, रेंज. हॅलो, हा येतोय का आवाज? हॅलो, हा हा येतोय. काय कसं काय? अच्छा, बर बर बर, ठीक आहे. राऊत, काय आलं? अरे आपल्या जुन्या साहेबांची बदली झाली, आजपासून नवीन साहेब येतात. अरे मी येलो की आपण नवीन साहेब येतात, ती कसं आहेत काय काहीच माहित नाही आपल्याला, आणि ती याच्या टायमिंगला असला कांड झालाय गावात, मग तर गाव उघडच आहे. नवीन साहेब आलं वाटतं. एवढे लवकर? ए चला पाठीमागे, गर्दी करू नका, चला पाठीमागे, चला पाठीमागे. साहेब, तुम्ही इथं जॉईन केलंय? जैन साहेब, मुद्दाम बदली करून घेतली या गावात. तुमच्या गावाच्या पोलीस स्टेशनचा नवा इन्चार्ज, नाव तर माहितच आहे, इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. कसा दिसतोय मी या वर्दीत? रुबाबदार, शिलाई चांगली है ना? बॉडी कुठे आहे?